सध्या प्राजक्ता माळी ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेली आहे आणि प्राजक्ता माळी ही आता 35 वर्षीय झालेली आहे। पण मात्र प्रसिद्ध 35 वर्षीय होऊन सुद्धा प्राजक्ता माळी हिने अजून लग्न का केलेलं नाही असा सुद्धा प्रश्न प्राजक्ता माळीच्या चाहत्यांना पडलेला आहे। पण मात्र त्यानंतर प्राजक्ता माळी हिचं नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेलं आहे। म्हणजे जेव्हा प्राजक्ता माळी ही श्री रविशंकर यांच्या एका कार्यक्रमामध्ये गेली होती आणि लग्नासंदर्भात तिने प्रश्न विचारला होता किंवा तिच्या मनातलं बोलून दाखवलं होतं, त्यानंतर सुद्धा प्राजक्ता माळी ही मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती। आता प्राजक्ता माळी ही एकामागे एक चांगले चित्रपट देत आहे। आताच तिचा फुलवंती हा चित्रपट सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी झाला, त्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिली। पण मात्र प्रेक्षकांना एक प्रश्न मोठ्या प्रमाणात पडतो की प्राजक्ता माळी नेमकं लग्न कधी करणार। मग लग्न कधी करणार म्हणल्यावर असा प्रश्न जेव्हा प्रेक्षकांना पडतो तेव्हा अजून काही प्रश्न असे पडतात की प्राजक्ता माळी हिचं कोणासोबत नेमकं लव अफेअर चालू आहे का, ती कोणाच्या संपर्कात आहे का, किंवा तिचं आत्तापर्यंत कोणाकोणासोबत ब्रेकअप झालेला आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर प्राजक्ता माळी ही अभिनेत्री वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते। कधी तिचा चित्रपट असेल, कधी तिची मालिका असेल किंवा इतर कुठलं राजकीय कारण असेल, या कारणांमुळे प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते। आता प्राजक्ता माळी हिचं 35 वर्ष वय झालेलं आहे। 35 वर्ष वय होऊन सुद्धा प्राजक्ता माळीनं अजून लग्न का केलं नाही, तिचं कोणासोबत अफेअर आहे का, लव आहे का, असे सुद्धा प्रश्न आणि या मीडिया इंडस्ट्रीमध्ये अनेकांना पडलेले असतात आणि प्रश्न असे निर्माण केले जातात। मग प्राजक्ता माळी हिचं सगळ्यात पहिले नाव कोणासोबत जोडलं गेलं होतं आणि नेमकी काय चर्चा सुरू झाली होती, तर सगळ्यात पहिले प्राजक्ता माळी हिचं नाव जुळून येती रेश्मा गाठी या मालिकेदरम्यान नाव जोडलं गेलं होतं, ते म्हणजे ललित प्रभाकर या अभिनेत्यासोबत। ललित प्रभाकर या अभिनेत्यासोबत प्राजक्ता माळीनं जुळून येती रेशमी गाठी या मालिकामध्ये काम केलं होतं आणि या दोघांची जोडी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली होती आणि ती प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडली सुद्धा होती। पण मात्र कालांतराने या दोघांमध्ये फक्त मैत्रीच आहे असं सुद्धा काही दिवसानंतर समोर आलं। मात्र त्यानंतर प्राजक्ता माळीचं नाव दुसऱ्या एका व्यक्तीसोबत जोडलं गेलं होतं आणि ते नाव होतं आलोक भदाने यांच्यासोबत। आलोक भदाने हे ट्रॅव्हलिंग कंपनीचे मालक आहेत। वेगवेगळ्या देशात विदेशात त्यांच्या ट्रॅव्हलिंग कंपन्या काम करतात आणि याच ट्रॅव्हलिंग कंपनीच्या मालकासोबत प्राजक्ता माळीचं नाव जोडलं गेलं होतं आणि युरोप ट्रिप जेव्हा होती या ट्रिपमध्ये सुद्धा प्राजक्ता माळी आलोक भदाने यांच्यासोबत गेलेली होती आणि त्या ठिकाणी काही फोटो तिनं काढले होते आणि ते फोटो सोशल मीडियावर टाकले होते। त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की प्राजक्ता माळीचं आणि आलोक भदाने या दोघांचं लव अफेअर आहे, या दोघांचं काहीतरी मैत्री पलीकडे सुरू आहे, अशी सुद्धा चर्चा समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती। पण मात्र त्यानंतर प्राजक्ता माळीनं स्वतः एका चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान बोलून दाखवलेलं होतं की तिचा आता ब्रेकअप झालेला आहे आणि ब्रेकअप झाल्यामुळं तिला मोठं दुःख सुद्धा झालेलं आहे, अशा भावना तिनं व्यक्त करून दाखवल्या होत्या। पण मात्र त्या ठिकाणी कोणाचंही नाव स्पष्टपणे घेतलेलं नव्हतं। अशा पद्धतीनं प्राजक्ता माळी हिचं नाव अशा वेगवेगळ्या लोकांसोबत जोडल्या गेल्यामुळं प्राजक्ता माळी नेमकं लग्न कधी करणार असाच प्रश्न प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। जर आपण पाहिलं तर एकीकडं वय वाढतोय पण मात्र सौंदर्य कमी होताना दिसत नाही, त्यामुळं प्राजक्ता माळी कधी लग्न करेल किंवा तिनं एखादा बॉयफ्रेंड बघून ठेवलेला आहे का, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।